नमस्कार मंडळी. मी पाहिलेली जर्मनी या मालिकेतील हा चौथा व्हिडिओ. मागच्या व्हिडिओत आपण कोबलेंज आणि कोखेम ही शहरं पाहिली. आज आपण रोडेशाईम या शहराची माहिती पाहणार आहोत. फ्रँकफर्टहून रोडेशाईमला जायला रेल्वेने साधारण 1.25 तास लागतो. रोडेशाईम हे शहर ऱ्हाइन नदीच्या काठावर वसलेलं आहे. नदीच्या दोन्ही तटावर डोंगर असून त्यावर द्राक्षाच्या बागा पाहायला मिळतात. रुडेशाईम हे द्राक्षाच्या वाईनसाठी प्रसिद्ध आहे आणि विशेष म्हणजे ही जर्मनीची वाईन म्हणून प्रसिद्ध आहे. स्टेशनच्या बाहेर येतात एका इमारतीसमोरच दर्शनी भागात आपल्याला वाईनची मोठी बाटली ठेवलेली पाहायला मिळते. येथे घराघरातून वाईन तयार करण्याचे उद्योग आहेत आणि वाईनचे वेगवेगळे ब्रँड प्रसिद्ध आहेत. घराच्या छपरावर सुद्धा द्राक्षाचे वेल पाहायला मिळतात. वाईनच्या दुकानात वाईन टेस्ट करायला पण देतात. स्टेक्ड वाईन म्हणजे गोड चवीची वाईन येथे मिळते. विशेष म्हणजे येथील ब्रँडची आणि चवीची वाईन इतरत्र कोठेही मिळत नाही. येथील साईट सीइंग म्हणाल तर केबल कारचे राईड. एका बाजूनं बंदिस्त केबल कार मधून द्राक्षाचे मळे आणि ऱ्हाइन नदीचे सौंदर्य न्याहाळत पठारावर जायचं आणि दुसऱ्या बाजूने काहीशा उघड्या केबल कार मधून खाली उतरायचं. दोन्ही गोष्टी हटके आहेत. खूप मजा येते. या दोन्ही राईड्स आम्ही केल्या. केबल कार मधून जाताना खाली दिसणारे द्राक्षमळे आणि ऱ्हाइन नदीच्या काठावरील इमारती सुंदर दिसतात. तर या केबल कार राईडचे काही फोटो आणि आपण व्हिडिओ पाहूया. केबल कारनं वर गेल्यावर साधारण 2 ते 2.5 किलोमीटर पायी फिरायचं आणि जंगलचा प्रदेश न्याहाळायचा. जंगलात फिरताना दिशादर्शक फलक लावलेले आहेत, पण तरी सुद्धा कोणाला तरी विचारावं लागतं. आपल्यासारखेच अन्य लोक पण आलेले असतात, त्यांची मदत होते. जंगलातून फिरताना काही पॉइंट्सवरून ऱ्हाइनचे खोरे दिसते. प्रत्येक ठिकाणचे फोटो काढताना मजा येते. प्रत्येक ठिकाणचा फोटो वेगवेगळ्या अँगलनं काढलेला असल्यामुळे त्याची नजाकत खूपच छान आहे. पठारावरती निडरवाल्ड डेंकमल हे जर्मन ऐक्याचा संदेश देणारं भव्य स्मारक आहे. हे स्मारक 1883 मध्ये बांधून पूर्ण झालं होतं. याचे पण काही फोटो पाहूया. तेथून आपण परत खाली जाण्यासाठी दुसरी केबल कार घेणार. तेथे सुरुवातीला एक प्राणी घर आहे. तेथे हरणं मुक्तपणे फिरत होती. अर्थातच छोटासा व्हिडिओ घ्यायचा मोह आवरला नाही, तो येथे देतोय. आता आमची खाली येण्याची केबल कार राईड सुरू झाली होती. ही केबल कार बंदिस्त नव्हती बरं का.
फक्त समोरच्या दांड्याला धरायचं आणि खाली पाय ठेवायला एक सपाटशी अशी पट्टी. प्रथम जमिनीवरून जाताना फार काही वाटलं नाही, पण उतार सुरू झाला आणि भीती वाटायला लागली. प्रथम काही फोटो आणि व्हिडिओ काढले, पण उघडे असल्यामुळे हात खूप गारटले. उतारात फोटो घ्यायचे खूप मनात होते, पण हात गार झाल्याने मोबाईल हातातून पडला तर पंचायत नको, म्हणून मोह आवरला. या उघड्या केबल कारचे फोटो आणि व्हिडिओ बघूया. खाली आल्यावर आपण आसमान हौसन या ठिकाणी येतो. येथून परत रुडेशाईमला क्रूजमधून किंवा बसनं जाऊ शकतो. आम्ही मात्र बसनं गेलो. तेथील वाईनची दुकाने पाहिली. काही घरांवर द्राक्षवेली होत्या, काही ठिकाणी फुलझाडं होती. आम्ही एक एकटे फोटो काढत होतो. ते पाहून एक बाई म्हणाल्या, अर्थात त्या टुरिस्टच होत्या, प्लीज गिव्ह मी युअर कॅमेरा, आय विल हेल्प यू टू टेक अ फोटो ऑफ बोथ. मग तिने 2-3 फोटो काढले आणि स्मितहास्य करत ती निघून गेली. मग आम्ही एका हॉटेलमध्ये थोडा नाश्ता केला आणि ट्रेनमध्ये बसलो. साधारण अर्धा तास गेला. त्याच्यानंतर ट्रेन एका छोट्या स्टेशनवर थांबली. प्रथम काही वेळात सिग्नल नाही म्हणून गाडी उभी आहे अशी उद्घोषणा झाली. माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आठवतंय का पहा, की काही वेळ गेल्यानंतर जर 1 मिनिटापेक्षा ट्रेन जास्त थांबली तर त्याची उद्घोषणा होते. तर अशी ही उद्घोषणा होती. नंतर परत काही वेळ गेल्यानंतर ही ट्रेन हलेना. मग साधारण 10 मिनिटांनी जर्मनमध्ये सूचना आली की पुढे ब्रिजचा प्रॉब्लेम असल्याने ही ट्रेन पुढे जाणार नाही, तरी प्रवाशांनी ट्रेन खाली करावी. लोक उतरू लागले. आम्हाला काही कळेना. त्यात एक इंग्रजी येणारी तरुणी होती. आम्ही भारतीय आहोत आणि जर्मन येत नाहीये हे तिनं ओळखलं आणि ती आमच्या जवळ येऊन इंग्रजीत म्हणाली की ही ट्रेन पुढे जाणार नाहीये, कृपया खाली उतरा. तुम्हाला फ्रँकफर्टला जायचंय का? मी पण फ्रँकफर्टला जाणार आहे. मग तिनं एका ऑफिसला फोन केला आणि परिस्थितीची कल्पना दिली. तिकडून तिला उत्तर मिळालं की जवळच्या बस स्टॉपवरून आपण विसबाडेन या स्टेशनला येऊ शकता आणि तेथून दुसरी ट्रेन घेऊन पुढे जाऊ शकता. मात्र हे जे बसचे तिकिटाचे पैसे आहेत हे विसबाडेन रेल्वे स्टेशनला काउंटरवर परत मिळतील. खरोखर हे ऐकून मला एकदम आश्चर्य वाटलं. मग तिनं सांगितलं की इथून आपल्याला बस स्टॉपला जायला 15 मिनिटं चालत जावं लागेल. एका बस स्टॉपवर मग आम्ही तिथून गेलो. त्यातून बसनं विसबाडेन या रेल्वे स्टेशनवर जायचं आणि तेथून ट्रेननं फ्रँकफर्टला जाऊ शकता. आम्ही तिच्या मागोमाग गेलो. बस स्टॉपवर बसचं टाइम टेबल होतं, त्याप्रमाणे बरोबर त्यावेळेला बस आली आणि आम्ही अर्ध्या तासात विसबाडेनला पोहोचलो. आता आमचं डॉईचलँडचं 49 युरोचं तिकीट होतं, ते सगळ्यासाठी चालतं. त्यामुळे बसचे पैसे परत घेण्याचा काही प्रश्नच नव्हता. त्या जर्मन बाईंनी मात्र आम्ही फ्रँकफर्टला जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसेपर्यंत आम्हाला साथ दिली. त्यांचं हे आतिथ्य पाहून आम्ही भारावून गेलो. अर्थात ही रुडेशाईमची ट्रिप सुद्धा त्यामुळे आमच्या चांगलीच लक्षात राहिली. तर मंडळी, आपणही कधी जर्मनीला गेलात तर रुडेशाईमला अवश्य भेट द्या. केबल कारची मजाही अनुभवा आणि वाईनची चव सुद्धा घेऊ शकता. आज आता मी येथेच थांबतो. परत एका नवीन शहराची माहिती घेऊन येतोय पुढच्या व्हिडिओतून. नेकर नदीच्या काठावर असलेलं निसर्ग सौंदर्यानं बहरलेलं सुंदर शहर हायडलबर्ग. तर कृपया प्रतीक्षेत राहा. या आधीच्या व्हिडिओंना आपण भरभरून जो प्रतिसाद दिलेला आहे त्यामुळे मला खूप आनंद झालेला आहे. मी आपला सर्वांचा ऋणी आहे. तशाच प्रतिक्रिया ह्या व्हिडिओला पण द्या. लाईक करा, शेअर करा आणि हो, जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनेलला सबस्क्राईब पण करा. धन्यवाद. नमस्कार.